साबुदाण्याची खिचडी थोडं जास्त प्रमाणात बनल्या गेली, पण यातलं भरपूर असं उरणार आहे. एवढं पूर्ण नाही खपणार आणि मुलांना आवडते, आम्हाला तर आवडतेच आणि खूप दिवसानंतर बनली, घरात वारंवार बनत नाही. साबुदाण्याची खिचडी म्हटले की मी थोडे इमोशनल होते, कारण माझे वडील जे उपवास करायचे गुरुवारचा, प्रत्येक गुरुवारी उपवास करायचे आणि प्रेसमधून म्हणजे कामामधनं धावत धावत 12:30 वाजता घरी येणार, ते पण सायकलवर. किती बाईक घ्या म्हणून सांगितलं, त्यांनी ऐकलं नव्हतं शेवटपर्यंत. आणि मग आल्यानंतर ती कढईमध्ये खिचडी असणार, कारण गुरुवार त्यांचा उपवास. ती खिचडी खाणार आणि शेवटी अगदी 2च घासाची खिचडी त्याच कढईमध्ये माझ्यासाठी सोडणार. आणि हे जे म्हणजे क्रम होता ना, ते 2 घासाची खिचडी हे पूर्ण मोठी होईपर्यंत चालत होता. नंतर कालांतराने ते दमले, थकले, वय वाढलं, मग त्यांनी उपवास करणं बंद केलं. आज माझ्या घरात एवढे भरभरून खिचडी बनते आहे, पण तरी त्या 2 घासाच्या खिचडीची चव आजही माझ्या स्मरणात आहे, खूप आठवणीत आहे.